अनेक वेळा आपण असे पाहत असतो की एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने किंवा ठरलेल्या पैशाचा मोबदला न देता जर खरेदी दस्त करून घेतला असेल तर असा दबाव टाकून खोटे सांगून किंवा विश्वासघात करून नोंदणीकृत खरेदी करून घेतलेला असेल तर सर्व काही संपले असे होत नाही. आपणास असा नोंदणीकृत खरेदी दस्त रद्द करून घेता येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा फसवणुकीने करून घेतलेला खरेदी दस्त कसा रद्द करून घेता येईल, कायद्यामध्ये याबाबत कोणकोणती तरतूद आहे, त्याचप्रमाणे मुदतीचा कायदा काय सांगतो या बाबतीमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, आपण असे ऐकत असतो की एखाद्या व्यक्तीस सांगितले जाते की खरेदी दस्तावर सह्या करा, दस्त झाला की तुमचे पैसे देतो आणि नंतर ते पैसे दिले जात नाहीत. त्याचप्रमाणे एखाद्या अज्ञानी, अशिक्षित किंवा वयोवृद्ध व्यक्तीला रेशनिंग कार्डचे काम करायचे आहे किंवा अन्य शासकीय काम करायचे आहे असे सांगून एखाद्या कार्यालयात सह्या घेतल्या जातात आणि काही दिवसानंतर त्या व्यक्तीस कळते की आपल्याला फसवणूक करून आपले जमिनीचा खरेदी दस्त करून घेतलेला आहे. मग असा खरेदी दस्त रद्द करून घेता येतो का? तर होय, आपण असा फसवणुकीने करून घेतलेला खरेदी दस्त रद्द करून घेऊ शकतो. बघा, याबाबतची तरतूद स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे कलम 31 मध्ये नमूद आहे. म्हणजेच जर तुम्हाला असा फसवणुकीने करून घेतलेला दस्त दिवाणी न्यायालयामार्फत रद्द करून घ्यायचा असेल तर या कलम 31 अन्वये आपणास दिवाणी न्यायालयामध्ये रितसर दावा दाखल करून दाद मागावी लागेल. आता ही दस्त रद्द करण्याची प्रक्रिया दिवाणी न्यायालयामध्ये कशी चालते ते देखील पाहूयात. जसे की आपणा सर्वांना हे माहितीच आहे की एखादा दिवाणी दावा कोर्टासमोर दाखल करण्याअगोदर आपण समोरील पक्षकारास नोटीस पाठवणे आवश्यक राहते, परंतु अशी नोटीस कधी कधी कंपल्सरी नसते. या प्रकारच्या दाव्या अगोदर देखील वादीने प्रतिवादीस नोटीस पाठवायची असते. प्रतिवादीस नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये दिले मुदतीनंतर वादीने कोर्टामध्ये एक दावा दाखल करायचा असतो. या दाव्यामध्ये प्रतिवादीने फसवणूक करून घेतलेल्या दस्ताच्या आधारे ही प्रॉपर्टी आणखीन कोणासही पुढे विक्री वगैरे करू नये यासाठी वादीस कोर्टातर्फे मनाई आदेश देखील मागावा लागेल. असा दावा आणि मनाई आदेश म्हणजे स्टेसाठीचा अर्ज कोर्टासमोर दाखल केला की कोर्टातर्फे प्रतिवादीस दाव्याचे समन्स आणि स्टेच्या अर्जाचे नोटीस काढले जाते. या समन्समध्ये नमूद केलेल्या तारखेस प्रतिवादीने वादीच्या दाव्यास म्हणणे व कैफियत द्यायची असते. त्याचबरोबर जो स्टेचा अर्ज आहे त्या अर्जाला देखील म्हणणे द्यायची असते. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की दिवाणी दाव्यास म्हणणे व कैफियत देण्यासाठीची मुदत 30 दिवसांची आहे. तसेच कोर्टासमोर अर्ज वगैरे देऊन अशी मुदत पुढे आणखी 60 दिवसांपर्यंत म्हणजेच एकूण 90 दिवसांपर्यंत ही मुदत वाढवता येते. परंतु स्टेच्या अर्जाचे असे नाही. तुम्हाला या अर्जाला लगेचच म्हणणे द्यावे लागते, कारण दाव्यामध्ये मनाई आदेश घेण्याची वादीस गडबड असते. म्हणजेच या मनाई अर्जाचा कोर्टातर्फे अगोदर निकाल केला जातो. त्यानंतर वादीचा दावा आणि प्रतिवादीचे म्हणणे व कैफियत पाहून कोर्टातर्फे मुद्दे काढले जातात आणि या मुद्द्यांच्या अनुषंगाने ज्या पक्षकारावर सिद्धतेची जबाबदारी ठेवलेली आहे त्या पक्षकाराने पुरावा देऊन सर्व शक्यतांच्या पलीकडे हे मुद्दे सिद्ध करणे आवश्यक असते. मग या प्रकारच्या दाव्यामध्ये कोर्टासमोर कोणत्या बाबी सिद्ध करणे आवश्यक असतात ते देखील आपण पाहूयात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वादीने हे दाखवून देणे आवश्यक असते की वादीची फसवणूक कशी झालेली आहे. याबाबत वादीने पुरावा द्यायचा असतो. समजून चालूयात की सुरेखाची जमीन तिच्या भावाने तिच्याकडून फसवणुकीने खरेदी केलेली आहे. वास्तविक पाहता सुरेखा खरेदी दिवशी त्या कार्यालयात हजरच नव्हती असा सुरेखाचा दावा आहे. मग या ठिकाणी सुरेखाला त्या दस्तावरील सही अंगठा तिचा नाही हे सिद्ध करावे लागेल. त्याचप्रमाणे त्या दिवशी सुरेखा कोठे होती हे देखील सुरेखाला स्वतंत्र असा साक्षीदार वगैरे देऊन सिद्ध करावे लागेल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पैशाबाबतचा. जसे की आपणा सर्वांना हे माहितीच आहे की ठराविक रकमेच्या वर रोखीने व्यवहार करणे कायद्याने अवैध मानले जाते. त्यामुळे खरेदीमध्ये जो मोबदला दिला गेला आहे तो तिला तिच्या बँक खात्यावर मिळालेलाच नाही हा पुरावा देखील सुरेखाला दाखवता येतो. आता आणखीन एक फसवणुकीचा प्रकार असाही असतो की सांगितले जाते की खरेदी झाल्यावर खरेदीची किंमत दिली जाईल आणि हे खरेदी खत झाल्यानंतर मात्र पैसे दिलेच जात नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अशा परिस्थितीमध्ये लगेचच या दस्तान्वये खरेदीदाराचे नाव 7/12 उतारायला लागू नये यासाठी नवीन फेरफारला तलाठी यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज देऊन हरकत नोंदवली पाहिजे, जेणेकरून नवीन खरेदीचा म्हणजेच बेकायदेशीर खरेदीचा फेरफार प्रमाणित केला जाणार नाही. त्याचबरोबर अशा प्रकारे आपली फसवणूक झालेली आहे याबाबत तुम्ही त्या खरेदीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करू शकता. त्याचबरोबर हा दस्त कोर्टातर्फे रद्द करण्यात यावा या कारणासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे दिवाणी दावा देखील दाखल करता येतो. अनेकांचा असाही
गैरसमज असतो की एकाच वेळेस एवढ्या 3 केसेस दाखल करता येतील का? तर होय, कारण 3 केसेस या 3 वेगवेगळ्या बाबींसाठी आहेत. फेरफारवर तक्रार घेऊन आपण रेकॉर्डचा भाग आव्हानित करत असतो. फौजदारी केस दाखल करून किंवा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन आपण आपल्या फसवणुकीबाबत तक्रार देत असतो आणि दिवाणी न्यायालयामध्ये आपण झालेला खरेदी दस्त रद्द होऊन मिळावा यासाठी दावा दाखल करत आहोत. म्हणजेच अगोदर सांगितलेल्या 3ही केसेस, 3ही तक्रारी आपण एकाच वेळेस करू शकतो. त्याचप्रमाणे या प्रकारच्या केसेसमध्ये आपणास हे देखील कोर्टात दाखवून द्यावे लागेल की जरी प्रतिवादीचे म्हणणे आहे की प्रतिवादीने केलेला खरेदी दस्त खरा आहे, बरोबर आहे, तरी देखील वादीने ही खरेदीच चुकीची आणि खोटी असल्याने आज अखेर प्रतिवादीस कधीच या जमिनीचा ताबा किंवा कब्जा दिलेला नव्हता व नाही. जमिनीचा ताबा हा आमच्याकडे आहे ही बाब खूप मोठी आणि वादीच्या फायद्याची ठरते. कारण होते काय की आपणाकडे किंवा कायद्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे की जर एखाद्या व्यक्तीने अन्य व्यक्तीस खरेदी दिलेली असेल तर या खरेदीसोबत त्या मिळकतीचा ताबा देखील दिलेला असतो. परंतु हा ताबा हस्तांतरित केलेलाच नसेल तर मात्र असेही ग्राह्य धरले जाते की खरेदी चुकीची आणि बेकायदेशीर झालेली आहे. आता यामध्ये मी तुम्हाला एक बोनस पॉईंट सांगतो की ज्यामुळे तुमची ही केस जिंकण्याचे चान्सेस वाढतील. बघा, आपण कोर्टाला आपली केस सांगताना किंवा कोर्टासमोर आपली केस मांडताना आपण कोर्टास हे दाखवून दिले पाहिजे की जर हा न्यायनिर्णय माझ्या बाजूने झाला नाही आणि खरेदी दस्त रद्द झाला नाही तर प्रतिवादी हा वादीस त्या जमिनीवर बाहेर काढू शकतो. 7/12 उतार्यावर स्वतःचे नाव असल्याचा गैरफायदा घेऊन अन्य व्यक्तीस ती प्रॉपर्टी विक्री करू शकतो आणि त्या दाव्याच्या कामकाजामध्ये क्लिष्टता देखील निर्माण करू शकतो. आता मुदतीचा एक मुद्दा देखील आपण चर्चेस घेऊयात. आपण कोर्टासमोर आपली केस मांडत असताना ती योग्य मुदतीमध्ये दाखल केली पाहिजे. जसे की कोणी म्हणते असा खरेदी दस्त रद्द करण्याचा दावा 3 वर्षांच्या आत दाखल करायचा असतो, तर कोणाचे म्हणणे असते की असा दावा 12 वर्षांपर्यंत दाखल करण्याची मुदत आहे. तर बघा, जरी कायद्यामध्ये या दोन्ही मुदती असल्याबाबत आपणास पाहण्यास मिळत असेल तरी देखील आपणास ज्या तारखेला खरेदी दस्त झालेला आहे हे कळाले त्या तारखेपासून आपण कायद्यामधील विहित मुदतीमध्ये असा दावा सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करणे, त्याच्यामध्ये दाद मागणे आणि तो दस्त रद्द करून घेणे आवश्यक राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चुकीच्या पद्धतीने किंवा फसवणुकीने करून घेतलेला खरेदी दस्त कोर्टामधून कशा पद्धतीने रद्द करून घेता येईल याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.